Hello my little friends and a very warm welcome to our this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण आपल्या पुस्तकातलं नेक्स्ट जो लेसन आहे तो वाचूया, ज्याचं की नाव आहे द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. म्हणजे काय झालं, लायन म्हणजे सिंह, मॅन म्हणजे माणूस आणि स्टॅच्यू म्हणजे प्रतिमा किंवा मूर्ती. तर ह्याचा अर्थ झाला की सिंह, माणूस आणि मूर्ती. खूप छान कहाणी आहे, तुम्हाला वाचून खूप मजा येईल. तर चला आपण वाचूया ही स्टोरी द लायन, मॅन अँड द स्टॅच्यू. तर बघा, या चित्रात तुम्हाला दिसत आहे की काय काय आहे. लायन म्हणजे हा सिंह, मॅन म्हणजे हा माणूस आणि स्टॅच्यू म्हणजे की ही प्रतिमा किंवा मूर्ती. ह्याच्यानी तुम्हाला काय अंदाजा लागतोय? एक आपण अंदाजा लावू शकतो ह्याच्यानी की हा माणूस आणि सिंह, माणूस सिंहाला बहुतेक ही मूर्ती दाखवतोय, दाखवून आहे दाखवणं चाहतोय, बहुतेक सांगणं चाहतोय की माणूस किती बलवान आहे. माणूसनी किती सिंहाला मारलंय, तर माणूस जास्त मोठा, बलवान आणि त्याच्यात जास्त स्ट्रेंथ आहे, शक्ती आहे. आता नेमकी स्टोरी कसल्याबद्दल आहे आपण हे वाचू आता. बघा, लॉंग अगो मेन अँड एनिमल्स कुड टॉक टू इच अदर. म्हणजे खूप आधीची गोष्ट आहे. माणूस, मेन म्हणजे माणसं आणि एनिमल्स म्हणजे जनावरं एकामेकाशी गोष्टी करू शकत होते. खूप खूप आधीची ही गोष्ट आहे. वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग. तर एकदा एक माणूस आणि एक सिंह हे गोष्टी करू लागले. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. जो सिंह होता त्याला आपल्या शक्तीचं फार घमंड होतं, फार अभिमान होता त्याला आपल्या शक्तीवरती. आय एम द किंग ऑफ बीस्ट. तो म्हणाला की मी जो आहे, मी तो जानवरांचा राजा आहे, जनावरांचा राजा आहे मी. आय एम स्ट्रॉंगर देन एनी मॅन. आणि मी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा, माणसापेक्षा मी स्ट्रॉंगर आहे. म्हणजे माझ्यात जास्त शक्ती आहे, माणसांमध्ये एवढी शक्ती नाहीये. दॅट इज वाय मॅन फिअर मी. आणि हेच कारण आहे की माणसं माझ्याशी भीतात, सगळे माणसं माझ्याशी भीतात. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. आता जशा प्रकारे सिंहाला आपल्या शक्तीचं फार मोठं अभिमान होता, तशाच प्रकारे माणसाला पण आपल्या इंटेलिजन्स म्हणजे काय, बुद्धिमत्ता, तर बुद्धिमत्तेचं त्याला पण घमंड होतं, त्याला पण अभिमान होता फार जास्त. तो काय म्हणाला, डोंट फॉरगेट दॅट मॅन आर मोर इंटेलिजंट देन यू आर. तर तो म्हणतो की विसरू नकोस. फॉरगेट म्हणजे काय, विसरायचं. तो म्हणतो विसरू नकोस की माणसं म्हणजे जे मनुष्य आहे तो जो आहे इंटेलिजंट आहे, तो जास्त बुद्धिमान आहे तुझ्यापेक्षा, म्हणजे की जनावरांपेक्षा. तर त्यांनी आपलं स्ट्रेंथ दाखवलं, त्यांनी आपली शक्ती दाखवली सिंहानी, तर माणसांनी आपली बुद्धिमत्ता दाखवली. दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. तर माणूस काय देतो ह्याच्यात दलील, तो म्हणतो की हेच कारण आहे, आमच्या बुद्धिमत्ताच्याच कारणाने जे माणसं आहे ते तुमचं हंट म्हणजे काय, शिकार करतात किंवा कॅप्चर. कॅप्चर म्हणजे काय, बंधक बनवणं, तुम्हाला बांधून एका जागी ठेवतात, तर हेच कारण आहे असं तो माणूस म्हणतो. दे बोथ बिगेन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. आता काय झालं, दोघे जण म्हणजे की तो माणूस आणि तो सिंह हे दोघे जण आर्ग्यू करू लागले, म्हणजे विवाद करू लागले की कोण जास्त महान, ग्रेटर म्हणजे महान. तर अशा प्रकारे दोघे जे आहे ते खूप जास्त वादविवाद त्यांचा वाढू लागला. ऍट लास्ट म्हणजे शेवटी द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. शेवटी काय झालं की तो जो माणूस होता तो त्या सिंहाला घेऊन गेला. कुठे घेऊन गेला, एका स्टॅच्यू जवळ. स्टॅच्यू म्हणजे एका प्रतिमेजवळ, एका मूर्तीजवळ, जी आपण आता वरती फोटोत बघितली. तर अशा प्रकारच्या एका स्टॅच्यू जवळ तिथे घेऊन गेला तो, इन अ बिग गार्डन. कुठे होतं ते प्रतिमा कुठे होती, ती प्रतिमा जी आहे ती एका मोठ्याच्या गार्डन मध्ये होती, एका बगीच्यामध्ये होती. तर तो माणूस त्या सिंहाला एका मोठ्या बगीच्यात घेऊन गेला जिथे ती प्रतिमा होती. इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस. तर त्या प्रतिमेमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये दाखवला होता जो ग्रेट हिरो हर्क्युलस नावाचा जो ग्रेट हिरो होता त्याला दाखवलं गेलं होतं, स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन एट हिज फीट. आणि काय दाखवलं की हर्क्युलसच्या पायाखालती एक मेलेला सिंह आहे, मेलेला लायन आहे. आणि जो आहे तो खूप जास्त प्राऊडली, अभिमानाने हर्क्युलस उभा आहे. हर्क्युलस असं म्हणतात की
फार जास्त ब्रेव होता आणि खूप म्हणजे हिम्मती साहसी होता. तर अशा प्रकारची मूर्ती त्या माणसानी त्या सिंहाला दाखवली की ज्याच्यात माणसाच्या पायाखालती तो सिंह होता. See, this statue proves that men are greater, claimed the man. ती मूर्ती दाखवून तो काय म्हणाला की बघ, सी म्हणजे बघ, हे जे मूर्ती आहे, हे जे तू स्टॅच्यू बघतो आहे, हे प्रूव्ह करतं. हे काय करतं? सिद्ध करतं. प्रूव्ह म्हणजे सिद्ध, ठीक आहे ना? सिद्ध करतं की माणसं म्हणजे मॅन, मनुष्य जो आहे तो ग्रेटर आहे, तो जास्त महान आहे, कारण की माणसाच्या पायाखालती तो सिंह पडलाय. क्लेम द मॅन, अशा प्रकारचा त्यांनी दावा केला त्या माणसाने. नॉट एट ऑल म्हणजे बिलकुल नाही असं तो म्हणाला. कोण म्हणाला नॉट एट ऑल? द लायन रिप्लाइड क्विकली. जो लायन होता, जो सिंह होता, त्यांनी तुरंत जे आहे हा असा जवाब दिला की नॉट एट ऑल म्हणजे बिलकुल नाही. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. आता सिंह काय म्हणाला की ह्याच्याने नुसतं एवढं दिसतं, एवढं कळतं आपल्याला की हा जो स्टॅच्यू आहे, ही जी प्रतिमा आहे, ही एका माणसाने बनवली आहे. असं का म्हणाला असेल तो? तुम्हाला काय वाटतं? चला आता बघू पुढे काय वाटतं तिला असं. इफ लायन्स मेड स्टॅच्यूज, जर लायन्सनी म्हणजे सिंहानी जर स्टॅच्यूज असे बनवले असते, जर अशाच प्रकारच्या मूर्त्या बनवल्या असत्या, दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. आता पहा किती मजेदार गोष्ट आहे. तो काय म्हणाला सिंह की ही माणसाने प्रतिमा बनवली म्हणून अशा प्रकारची बनवली आहे की माणूस वरती आहे आणि सिंह खालती आहे. जर का ही प्रतिमा अशी प्रकारची सिंह बनवू शकले असते तर त्यांनी काय बनवलं असतं? सिंहाने बनवलं असतं की सिंह वरती आहे आणि त्याच्या पॉजच्या खालती म्हणजे त्याच्या पायाच्या खालती कोण आहे? तर माणूस मेलेला पडला आहे. ठीक आहे. इफ लायन्स मेड स्टॅच्यूज, जर सिंहानी स्टॅच्यूज बनवले असते, मूर्त्या बनवल्या असत्या, दे वुड शो द लायन स्टँडिंग. तर त्याच्यात असं दाखवलं असतं की लायन स्टँडिंग आहे, सिंह जो आहे तो उभा आहे आणि मॅन जो आहे, पुरुष आहे जो, तो लाईंग डेड, तो खालती मेलेला पडलाय अंडर हिज पॉज, त्याच्या पॉजच्या, त्याच्या पायाच्या खालती. फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. या कहाणीने आपल्याला काय शिक्षा मिळते? आपल्याला हे कळतं, आपण या कहाणीने नीट प्रकारे बघू शकतो की जी कहाणी असते, कोणती पण कहाणी असते, ती पूर्णतया डिपेंड करते, आधारित असते ऑन द स्टोरी टेलर. स्टोरी टेलर म्हणजे जो कहाणी सांगतोय, जो कहाणी बोलतोय, तर त्याच्यावरती पूर्णतया ही गोष्ट डिपेंड करते की कहाणी कोण म्हणतंय. When someone else tells the same story, they tell it from their point of view. जर एकच कहाणी दोन वेगवेगळे जण सांगतात तरी पण तुम्हाला त्या कहाणीमध्ये फरक दिसेल. होऊ शकतं की एक व्यक्ती त्याला कशा प्रकारे सांगेल, दुसऱ्या व्यक्ती त्याला कोणत्या दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, दुसऱ्या अँगलनी तो आपला स्वतःचा काही अँगल जोडून ते कहाणी सांगू शकतं. तर तेच लिहिलंय की when someone else tells the same story, जर कोणी दुसरा व्यक्ती तीच कहाणी परत सांगे, दे टेल इट फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू, तर ते ती कहाणी जी आहे आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, आपल्या दृष्टिकोननी सांगतात. अशा प्रकारची ही कहाणी होती जी आपण वाचली. खूप छान होती ना कहाणी? वाचून तुम्हाला नक्कीच मज्जा आला असेल. आता आपण या कहाणीचे जे थोडेसे पार्ट्स आहेत एक्सरसाइजचे, त्याला बघून घेऊया. आता बघा, आपण स्टोरी वाचून घेतली आणि नीट प्रकारे त्याला समजून घेतलं आहे. त्याच्यानंतर येत आहे पॉइंटर्स. पॉइंटर्स मध्ये तुमचे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत, तर त्यांना बघू आणि समजू. आन्सर दीज क्वेश्चन्स. हु स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी, म्हणजे सर्वात आधी कहाणी मध्ये कोण बोललं होतं? ठीक आहे, कोण बोलतं? तर कोण बोलतं लक्षात आहे तुम्हाला? येस, व्हेरी गुड, द लायन. तो जो सिंह असतो तो सगळ्यात पहिले बोलतो आणि तो सांगतो की मी खूप, माझ्यामध्ये खूप सारी स्ट्रेंथ आहे, मी खूप ताकदवर आहे. व्हॉट वॉज द लायन प्राऊड ऑफ? दुसरा क्वेश्चन आहे की जो सिंह होता त्याला कसला अभिमान होता? त्याला कोणत्या गोष्टीचा फार जास्त अभिमान होता? तर त्याला अभिमान होता आपल्या शक्तीचा. ठीक आहे, तर हिज स्ट्रेंथ म्हणजे त्याची स्ट्रेंथ, त्याची शक्ती, ह्याचा त्याला सर्वात जास्त अभिमान होता. व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ? आता अशाच प्रकारे जो माणूस होता त्याला कसला अभिमान होता? जसं सिंहाला होता आपल्या
शक्तीचा अभिमान, तसाच माणसाला होता आपल्या बुद्धिमत्तेचा अभिमान. ठीक आहे, तर बघा हिज इंटेलिजन्स, ही इंटेलिजन्सची जी स्पेलिंग आहे ही तुम्ही नीट प्रकारे लर्न करा. इंटेलिजन्स झालं, स्ट्रेंथ झालं, हे सगळे मोठ्या मोठ्या स्पेलिंग्स आहेत, तुम्ही यांना नीट प्रकारे लर्न करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट डिड द मॅन शो टू द लायन? जो माणूस असतो तो सिंहाला काय दाखवतो? तर माणूस सिंहाला घेऊन जातो एका मोठ्या बगीच्यामध्ये आणि तिथे काय दाखवतो? एक खूप मोठी प्रतिमा दाखवतो. आणि ती प्रतिमामध्ये काय असतं की माणूस उभा असतो आणि त्याच्या पायाखालती एक सिंह असतो. तर अशाच प्रकारे ह्याचा उत्तर होईल अ स्टॅच्यू, म्हणजे एक प्रतिमा दाखवतो त्याला. हु स्पीक्स लास्ट इन द स्टोरी? म्हणजे सगळ्यात शेवटी कोण बोलतं? जसं सगळ्यात पहिले कोण बोलतं, तर याचा आन्सर काय होतं? द लायन, म्हणजे सिंह. आणि अशाच प्रकारे हु स्पीक्स लास्ट इन द स्टोरी, शेवटी कोण बोलतं? द लायन, म्हणजे परत से सिंह. पहिलं आणि आखरी हे दोन्ही सेंटेन्सेस जे आहेत ते लायन कडनंच येतात. फाइंड टू वर्ड्स बिगिनिंग विथ PR फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मिनिंग ऑफ ईच. आपल्याला कहाणीतनं 2 शब्द असे शोधायचे आहेत जे की स्टार्ट होतात P आणि R पासून, आणि त्याच्यानंतर त्याचं काय करायचंय? त्याची मिनिंग, त्याचा अर्थाचा अनुमान लावायचा आहे की काय आहे, तेही आपल्या स्वतःच्या मदर टंग मध्ये. ठीक आहे, आपल्या मातृभाषेमध्ये त्या शब्दांना काय म्हणतात. तर PR पासून स्टार्ट होणारा एक तर आहे वर्ड प्राऊड. प्राऊडचा अर्थ काय असतो? अभिमान. ठीक आहे, आणि जर ह्याच्यातच प्राऊडी होऊन जाय, जर वाय लागून जाय, तर ते होऊन जाईल अभिमानी. मग आहे दुसरा शब्द प्रूव्स. प्रूव्सचा अर्थ काय असतो? सिद्ध करते, है ना, की त्याच्यात ते स्टॅच्यू दाखवून ते म्हणतात ना की सिद्ध करतं, असं सिद्ध करतं की माणूस जे आहे जास्त महान आहे. इट प्रूव्स द, असं सिद्ध करतं. अशा प्रकारे या 2 शब्दांचे आपण अर्थ पाहिले तुमच्या मातृभाषेमध्ये. आता नेक्स्ट बघूया, फाइंड अँड राईट सेंटेन्सेस विच टेल अस दॅट. आपल्याला असे सेंटेन्सेस त्याच्यातनं कहाणीमधनं शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत, याच्यात की हे कळे की सगळ्यात पहिलं पहा, मेन अँड एनिमल्स कॅन नॉट टॉक टू ईच अदर नाव. यात हे कळतं की माणसं आणि पशुपक्षी आता जे आहे एकामेकाशी बोलू शकत नाहीत. असा कोणता सेंटेन्स आहे ज्यांनी कळले? तर त्याचं बघा, लॉंग लॉंग अगो मेन अँड एनिमल्स कुड टॉक टू ईच अदर. या लाईन मध्ये काय म्हणतात की खूप खूप आधी माणसं आणि एनिमल्स आणि पशुपक्षी एकामेकाशी बोलू शकत होते. म्हणजे पहिले बोलू शकत होते, आता नाही बोलू शकत. याचा अर्थ हाच झाला. लायन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज. हे कोणत्या सेंटेन्स वरनं कळतं की सिंह जे आहे ते स्टॅच्यूज म्हणजे प्रतिमा नाही बनवत. तर ह्याच्याही करता आपण एक वाचला होता, इफ लायन्स मेड स्टॅच्यूज, जर सिंहाने प्रतिमा बनवली असती, दे वुड शो द लायन स्टँडिंग. तर त्यांनी काय दाखवलं असतं की द लायन, जो सिंह आहे तो उभा आहे, आणि अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज, आणि माणूस जो आहे तो मेलेला त्याच्या पायाखालती पडला आहे. तर या 2 लाईनींनी आपल्याला असं कळतं. व्हॉट विल द स्पीकर्स से? हे 7th क्वेश्चन होता तुमचा. हे चित्रावरती आधारित एक आहे. तर ह्याचे मी इथे आन्सर्स देऊन दिले आहे, तुम्ही चित्र बघून आणि त्याला नीट समजून कराले की स्पीकर काय म्हणेल तो चित्र बघून. तर राजू सेज, राजू म्हणतो, इट्स फन टू पुल माय पपीज टेल, की खूप मजा येतो मला आपल्या पपीचा. पपी म्हणजे कोण? कुत्र्याचा जो छोटासा पिल्लू असतो तो असतो, की मला त्याची पुच्छ धरून, टेल म्हणजे काय? पुच्छ, शेपूट त्याची धरून मला फार मजा येतो. अशाच प्रकारे रोमाज ग्रॅनी सेज, म्हणजे रोमाची आजी म्हणते. इथे तुम्ही हे बघा की कोणी पण सेज वाले सगळे शब्द आहेत, से किंवा सेज. सगळ्यात पहिले आपण अशा प्रकारचं कोणतंही सेंटेन्स लिहितो तर कॉमा लागतो, मग डबल इन्व्हर्टेड कॉमा. जर आपण हे सांगतोय आपल्या सेंटेन्स मध्ये की कुणाचे ऍक्च्युअल वर्ड्स की त्याचे काय त्यांनी म्हटलं आहे, तर तिला नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये लिहितात, हे लक्ष ठेवा. ठीक आहे, इट्स फन टू पुल माय पपीज टेल बघा, आणि मग फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमा, क्लोज, असं हर याच्यात दिसेल तुम्हाला. इन्व्हर्टेड कॉमाच्या आत पहिला अक्षर हमेशा काय असतो? कॅपिटल लेटर मध्ये असतो. हे तुम्ही सगळ्यात बघू शकताय. आता दुसरा बघा, रोमाची आजी म्हणते, रोमा शुड वेअर अ साडी फॉर फेस्टिवल्स, की रोमाला फेस्टिवल्स वरती, उत्सवांवरती साडी घातली पाहिजे. स्टुडंट्स से,
तर स्टुडंट्स काय म्हणतात, सम ऑफ अस हॅव फाउंड द सरप्राईज टेस्ट डिफिकल्ट, की आम्हाला हे जे सरप्राईज टेस्ट मिळालं ते डिफिकल्ट मिळालं. आणि अ लेपर्ड सेज अ वंडर इन टू अ सिटी बिकॉज अ बिग पार्ट ऑफ अ फॉरेस्ट नियर दॅट सिटी हॅज बीन कट डाऊन टू बिल्ड द सिटी. म्हणजे जे लेपर्ड असतं ते म्हणतं की मी शहरमध्ये घुमतो कारण की आमच्या जंगलाचा मोठा भाग जो आहे तो तुम्ही काटून दिला आहे शहर बनवायला, म्हणून आता आम्हाला राहायला जागा नाहीये, म्हणून आम्ही जंगलापासून शहरामध्ये येऊन गेलो आहे. तर अशा प्रकारे आज आपण खूप छान ही स्टोरी वाचली, एक लायन मॅन अँड द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू, अशा प्रकारची एक स्टोरी वाचली. खूप सुंदर स्टोरी होती की सगळे आपापल्या दृष्टिकोनाने बघतात वस्तू. आपण एक्सरसाइजेस केल्या त्याच्या वेगवेगळ्या, ज्या की खूपच रोचक होता. क्वेश्चन आन्सर्स वगैरे होते आणि काही एक्सरसाइजेस होते, सेंटेन्स फॉर्मेशनच्या होत्या. तर आजचा आपला सेशन इथेच पूर्ण होतो, समाप्त होतो. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.